नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषाने आणि विठ्ठल नामाच्या मंगल गजराने संपूर्ण विटा शहर भक्तिरसात न्हावून निघाले. बहे गुबालवाडी येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या श्रीराम आषाढी पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे विटा शहरात अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं. या पवित्र सोहळ्यात उद्योजक प्रसाद गायकवाड व त्यांच्या परिवाराने वारकरी संप्रदायाच्या सेवाभावी परंपरेला साजेशी सेवा बजावत वारकऱ्यांचे मनपूर्वक स्वागत केलं. वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची प्रेमपूर्वक व्यवस्था करण्यात आली. विठ्ठल नामाच्या अखंड स्मरणात महाप्रसादाचा लाभ घेताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद आणि भक्तीची अनुभूती स्पष्टपणे दिसून येत होती. या सेवा कार्यातून भक्ती, सेवा, माणुसकी आणि समर्पण यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आत्मा असून अशा सेवेमुळे समाजात प्रेम, बंधुभाव आणि अध्यात्माची भावना अधिक दृढ होते, असे मत प्रसाद गायकवाड यांनी व्यक्त केलं. गायकवाड परिवाराच्या या सेवाभावी परंपरेमागे त्यांच्या आईवडिलांनी दिलेले संस्कार असल्याचेही त्यांनी नमूद केलं. त्यांनी रुजवलेले सेवाव्रत आजही संपूर्ण परिवार तितक्या श्रद्धेने आणि निष्ठेने जपत असल्याबद्दल बहे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. माऊलीच्या चरणी सेवा करण्याचे भाग्य लाभणे हीच आमच्यासाठी सर्वात मोठी पुण्य आहे. ही भावना जपणाऱ्या गायकवाड परिवाराच्या सेवेमुळे विटा शहरात भक्ती, प्रेम आणि माणुसकीचा सुंदर उत्सव अनुभवायला मिळाला. माऊलीच्या नामघोषात भारावलेले वातावरण आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.